तर हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? बरे असाल? आम्ही पण मस्त आहोत आणि मजेत आहोत. तर आता झालेली आहे मस्त छान संध्याकाळ आणि मी लागलेली आहे स्वयंपाकाला. तर स्वयंपाकाला लागल्यावर विचार येणार की नाही भाजी कशाची करायची म्हणून, हो की नाही आयाश? कशाची भाजी करू आपण मिळून? आजची? हो, बाळाला बसवलं आता इथे, कारण आम्ही स्वयंपाक करतो तर आमच्या बाळ आमच्या सोबत सोबतच राहतो. तर आमच्या घरी आज निघालेले होते मस्त कोचेचे पान. बघा मस्त छान यांना धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि आज भाजी करणार आहे मी याची. तर मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. याची काही मी वडी वगैरे बनवणार नाहीये, तर याची रश्श्याची भाजी कशी करायची ते पण सगळ्यावाल्या वड्या तर मी तुम्हाला सांगते. चला माझ्यासोबत राहा. हो ना दादू, तू बनवू लागशील मला? हो, माझ्यासोबत आज अयांश पण करू लागणार आहे. तर आता सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. त्याला मस्त आपल्याला कोटिंग करायची आहे. तांदळाचं पीठ लागणार आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला बेसन लागणार आहे. तू लुडबुड लुडबुड नाही करायचं. चहा पिणार दादू? चहा पितो अयांश. 1 वाटी बेसन आणि 1 वाटी पीठ. हो, चाय पिते दादू. आमच्या अयांश दुधाला चहा म्हणतो, त्याला चहा प्यायचा आहे आता. भूक लागली तुला? अयांशला भूक लागली? बरं, हो चाय पिणार. असं नाही करू, तुला छान बस म्हटलं ना, मम्माला त्रास नाही देऊ ना. हा, तर बघा 1 वाटी पीठ आणि 1 वाटी बेसन. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीसाठी मस्त ओवा. हो ना यश, तू खाणार का भाजी? आता इथे टाकून झालेला आहे मस्त छान ओवा आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मसाले, सुखेवाले मसाले. दादू तू घे बरं, तू टाकून दे बरं इथे. हे घे, हे घे, चम्मच पकड. हा थांब, मी तुला देते. हा घे, मीठ टाका. हा झालं मीठ टाकून, अजून थोडंसं टाकून देते. थांब मग मी तुला. हो हो टाकलं. आता तिखट टाकते, तिखट हाय असते ना मग मी टाकून घेते. ठीक आहे, आता इथे झालेलं आहे मीठ टाकून मस्त. आता इथे टाकूया आपण तिखट. हात नाही लावू, तसं हाय लागते. हो, आता टाकलेली आहे हळद आणि त्याच्यानंतर टाकूया मस्त 2 चम्मच इथे तिखट, कारण की वडी आपल्याला मस्त अशी चटपटी पाहिजे. आणि आपल्याला टाकायचा आहे मसाला. हो ना दादू? कोणता मसाला? गरम. कोणता मसाला? बू नाही, हाय मसाला. हो ना, हाय वाला मसाला टाकायचा आहे. आणि आता याच्यानंतर याला करायचं आहे पाणी टाकून मिक्स. हो ना दादू? हा मिक्स. तू करतो का? बघा आपल्याला सगळं आता इथं असं आलं पाहिजे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एवढी पातळ पाहिजे. आता याच्यानंतर आपल्याला वड्या तयार करायच्या आहेत. त्याच्यासाठी मस्त पाणी घेते मी आणि बघा त्या वड्या कशा मागते मी तुम्हाला सांगते आता. चला, एक ताटी घेऊन घ्यायची किंवा हा ओटा छान असेल तर हे पण घेऊ शकतात, पण मी ताटी घेतलेली आहे. ताटीवर मस्त असं पान ठेवायचं आणि त्याला मस्त असं बेसन लावायचं. ताटी घेतली आणि एक पान घ्यायचं आणि हे जे भाजीसाठी पानं लागणार आहेत ते छोटे छोटे पानं घ्यायचे. याचे कोडे कोडे पाहिजे, कारण की जर असतील तर ते भाजीमध्ये शिजणार नाही. आपण जो हा पान घेतलाय या पानाला सगळ्याला आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे, जो आपण तयार केलेला आहे ते वाला. बघा पूर्ण इथे लावून झालाय. आता त्याच्यानंतर याला अशी फोल्ड करायची एका बाजूने मस्त छान, आणि आता दुसऱ्या बाजूने पण अशी फोल्ड करायची. आणि जो हा खालचा भाग आहे याला पण असं फोल्ड करून घ्यायचा आणि गोल 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 फिरवायचं आणि जरा घट्ट हाताने फिरवायचं, कारण की आपली वडी अशी फुलली नाही पाहिजे भाजीमध्ये, म्हणून ना. माझा दादू आहे खाली. बघा ही बघा वडी अशी रेडी होते. अशी छोटी वडी, आपण छोटा पान घेतला तर छोटी वडी अशी रेडी होणार आहे. तर अशीच वडी आपल्याला भाजीला पाहिजे आहे. हो ना दादू? हो दादा, माझा दादा. अशी वडी, तर अशाच सगळ्या वड्या आपल्याला रेडी करायचं आहे. तर चला आपण पटापटा पटापटा करून घेऊया मस्त. आणि हो फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका. दादू तुला खूप मार देईन आता मी व्हिडिओ बनवता, तरी पण बघा त्या स्टँडला सगळं हलवून राहिला. साईडला विचार मार खाशील माझ्या हाताने. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. छोटं बाळ आहे तरी पण मी तुमच्यासाठी मस्त छान छान व्हिडिओ बनवते. देऊ का तुझा गालावर चांगला गधुल्या? एक ऐकत नाही, नुसता परेशान. जेव्हा आम्ही काम करत राहून तेव्हाच आम्हाला परेशान करेल, नाही जर काम नाही करत राहून तर मस्त खेळत राहते बदमाशा. हो ना दादू?
आणि मी पण ही वडीची भाजी खूप दिवसानंतर खाणार आहे म्हणून मस्त आवडीने वड्या वगैरे सगळ्या रेडी झालेल्या आहे. सगळ्या वड्या मस्त एकसारख्या झालेल्या आहे. किती साऱ्या वड्या आहे बघा. सर्वांना 2-2, 3-3 वड्या होतील एवढ्या साऱ्या वड्या मी मस्त केलेल्या आहे बघा. हो की नाही. आता हे वड्या तर झालेला आहे पण माझा बाळ आहे छोटा, त्या बाळाला लागलेली आहे भूक म्हणून त्याच्यासाठी मस्त फ्रेंच फ्राय केलेले आहे. ते यांना मस्त फ्राय करून देते. आणि हे रेडीवाले आहे म्हणजे पॅकेटमधून घेतलेले आहे. हे अमूलवाले आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. तर इथे कढई मांडलेली आहे. मस्त तेल गरम झालंय. आता हे आपण टाकून घेऊया. डीप फ्राय करायचं आहे मस्त यांना. गोल्डन ब्राऊन होतपर्यंत मस्त भाजून घेऊया आपण त्यांना. आणि त्याच्यासोबत खाणार आहे माझ्या मस्त अयान सॉस. तर फ्रीजमध्ये होता म्हणून आधीच मी काढून ठेवलं, कारण की बाळाला जरा सर्दी आहे म्हणून थंड थंड देऊ शकत नाही त्याला म्हणून. आणि भाजीसाठी आपल्याला लागणार आहे काय काय मी ते तुम्हाला सांगते आधी. ते तर फ्राय होतच आहे. त्याच्या आपल्याला भाजी फ्राय करायची आहे. तर भाजी फ्राय करायसाठी काय लागणार आहे, 2 कांदे कापलेले आहे मस्त. आणि ती पण भाजी करणार आहोत आपण रश्श्याची. आणि त्याच्यासाठी लागणार आहे टोमॅटो. आणि त्याचबरोबर लागणार आहे मसाला. बघा इथे वाटण केलेलं आहे अद्रक लसण आणि सांबार. आणि इथे टाकलेला आहे जिरा. तर याचा मी वाटण केलेलं आहे. आणि तेल तर हाच घेणार आहे. हे फ्राय झाल्याच्या नंतर अयंशला देते मस्त खायला. मग तर आमचे फ्रेंच फ्राय रेडी झालेले आहे. आता आम्ही फ्रेंच फ्राय खाणार आहोत. अयंश तू खाते बेटा? नो. का बरं? हा रसगुल्ला खाऊ मग ते का? राहुल मामाने आणून दिला होता रसगुल्ला, तो पण चालते आता अयंशला. नाही खायचंय त्याला. हे खाते सॉस. सॉस सोबत फ्रेंच फ्राय. वाव. असं का आहे ना, खूप गरम गरम आहे. आणि आलेली आहे खुशबू मावशी पण जॉब वरून. तर जरा बिझी आहे, इन्स्टावर रील टाकत आहे. हो की नाही. हाय करा बाबा आमच्या सबस्क्रायबरला. हाय हाय. थोडं थोडं का. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मस्त 4 चाळ्या तेल टाकलेलं आहे. आणि आता आपण बघूया तापलं आहे की नाही तेल. तेल छान तापलं आहे. चला आता आपण टाकूया इथे जिरा. बघा नॉर्मल भाजीला जेवढा जिरा टाकतात तेवढा जिरा टाकून घ्या मस्त. आणि तो तळतळल्याच्या नंतर इथे टाकून घ्या मस्त बारीक कापलेले कांदे. आणि छान मिक्स होऊया. आणि गोल्डन ब्राऊन होतपर्यंत मस्त करून घेऊया त्यांना, तळून घेऊ आपण. त्याच्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचा आहे थोडासा वाटण अद्रक लसूणचा, कारण की जरा आपल्याला मटणासारखी झालेली पाहिजे. आणि जरा चटपटीच बनवा. चटपटी बनवली की खूप चांगली वाटते. आता आपण इथे मसाला टाकलेला हो तो झालेला आहे. आता इथे टाकायची आहे आपल्याला हळद. आणि जेवढं तिखट लागते तेवढं तिखट टाकायचं. मी 2 चम्मच तिखट घालत आहे. आणि गरम मसाला आणि मीठ घालून घ्या. आणि सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे. शॉर्ट बनवत होती आणि अयंशला तिथं कॉमेडी केल्याच्या नंतर हसायला सांगते. तर तो कसा हसतो बघा. आता तू हस आता. असं नाही, छान हस ना. अजून एकदा असा असतो बघा. नवटंकीपणा करतो. त्याला माहिती आहे नकली हसायचं आहे. बघा इथे तिखट मीठ टाकून झालेलं होतं. मग त्याच्यानंतर टमाटर टाकले. टमाटर वगैरे झाल्याच्या नंतर बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे की नाही, मस्त तरी आलेली आहे. आता आपल्याला इथे ज्या आपण वड्या तयार केलेल्या होत्या त्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत. चला आपण अशा करून आपल्याला एक एक सगळ्या वड्या टाकून घ्यायच्या आहे इथे. आणि कमी आचेवर यांना मस्त शिजू द्यायचं आहे झाकून. बघा किती मस्त दिसत आहे की नाही. झालेलं आहे सगळ्या टाकून. आता याला छान असं झाकून देऊया. आणि ही भाजी कमी आचेवर करायची आहे आपल्याला. आणि थोडंसं किंचित एवढंसं पाणी टाकून घ्या, कारण की ती बुडाला लागली नाही पाहिजे म्हणून. आणि 10-15 मिनिटांनी मग बघून घ्यायचं. आणि खालचं जेवढंही तेल आहे ते सगळं वर टाकून घ्यायचं वडीच्या. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. बघा आपण भाजी मस्त खोललेली आहे. किती छान तेल सुटलं आहे बघा. आणि मस्त वड्यांना मी मिक्स केली आहे बघा मस्त छान. आता आपण इथे थोडासा पाणी घालून घेऊया भाजीला.
असं. आणि खालच्या वड्या वर, वरच्या वड्या खाली असं करून घेऊया, कारण की हे बुडाला लागते बा म्हणून. आणि हा जो तेल आहे असा तो वर टाकायचा, कारण की तेलामध्येच ह्या सगळ्या वड्या शिजतात मस्त. कमी वरच ठेवायचं, नाही तर ही भाजी जळते बाबा. बघा मस्त दिसत आहे की नाही दिसायला. बघा आपली भाजी आता शिजलेली आहे. आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्हाला जेवढा पाणी लागते तेवढा भाजीमध्ये तुम्ही पाणी टाकून रस्सा करू शकता. इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. बघा किती मस्त छान दिसत आहे. आणि या साईडला पण मांडलेला आहे भात. आणि माझं झालं आहे स्वयंपाक. दादू इकडे बघ, हाय कर बरं बेटो. हाय, या साईडनी ये, या साईडनी ये. करून बेटा आपण असे जेवण करायला जाऊन. हा मावशीला चल म्हण. मावशी तो काय म्हणताय बघ ना. काय मग जेवायला जाऊन कसं जेव सांग बरं. कसं जेवण तर सांगत नाही हत गदू. असं जेवण करू. हो चल ना ग मावशी, नुसती मोबाईल पाहते चेपटी. काय करू आता, नावच नाही येत मला. चला चला या.